स्त्री विशिष्ट अवस्था. 1. मासिक पाळी सुरू होतानाचा काळ. साधारणपणे 12व्या वर्षी मासिक पाळीची सुरुवात होते. हल्ली 9-10व्या वर्षीपासून ते 16-17व्या वर्षांपर्यंत पाळी सुरू होण्याची अपवादात्मक उदाहरणे सापडतात. संकरित धान्य आणि पशु यांच्यामध्ये होत असलेला हार्मोन्सचा वापर, कामोत्तेजक वातावरण ही वयाच्या बदलामागची कारणे आहेत. याला अनुसरूनच स्तनांची वाढ होणे, काखेत केस येणे यासारखे इतरही शारीरिक बदल दिसतात आणि मुलीला तिच्या वेगळेपणाची जाणीव होऊ लागते. स्त्रीला पुढे आपल्या शरीरात 9 महिने गर्भ वाढवावयाचा असल्यामुळे पाळी येणे ही एक नैसर्गिक शुद्धता असते. सर्वसामान्यपणे 3च दिवस योग्य प्रमाणात स्त्राव होणे अपेक्षित आहे. कपड्यांना त्याचे डाग पडू नयेत किंवा त्याचे स्वरूप दुर्गंधी किंवा गाठाळलेले असेही असू नये. त्यावेळेस ओटीपोट, कंबर सर्वसामान्यपणे दर 28 दिवसांनी पाळी यावी. या प्रकारची कोणतीही लक्षणे दिसल्यास ती विकृती असल्याने त्यावर मूलगामी उपचार होणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला संकोचाने किंवा किरकोळ समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. पुढे यातून गंभीर समस्या उद्भवू शकतात. पोट, कंबर, पाय दुखणे यासाठी काही वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. केवळ वेदनाशामक औषधे यासाठी दिली जातात. त्याने फार तर तात्पुरता परिणाम होतो, पण मुळापासून तक्रार जात नाही. आयुर्वेदानुसार बिघडलेला वातदोष, विशेषतः अपानवायू हे याचे कारण असून त्याची साम्यावस्था निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यातही बस्ती चिकित्सेचा उपयोग जास्त चांगला आणि लवकर होतो. अर्थात अशा बाबतीत वैद्यांचा सल्ला घ्यावा हे जास्त बरे. पाळी चालू असताना आयुर्वेदाने अनेक नियम पाळावयास सांगितले आहेत. त्यातले बरेचसे गेल्या 2-3 दशकांपर्यंत पाळले जात होते आणि खेडेगावातून आजही पाळले जातात. परंतु आधुनिक विज्ञान आणि शिक्षण, शहरीकरण यांच्या रेट्यामुळे विशेषतः सुशिक्षित स्त्रियांमध्ये हे नियम सध्या अजिबातच पाळले जात नाहीत. स्त्रीने या काळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे आणि म्हणून कोणाचा स्पर्शही होऊ नये, विशेषतः पुरुषांचा, याची काळजी घेतली पाहिजे. कदाचित यातूनच ती या काळात स्पर्शास अपवित्र मानली गेली असावी. तिने कोणत्याही प्रकारचा नट्टापट्टा किंवा साजशृंगार करू नये. तळहातावर मावेल एवढेच मोजके कोरडे अन्न जेवावे. अर्थात एक प्रकारची शरीर शुद्धी प्रक्रिया चालू असल्यामुळे शरीराची काळजी घ्यावी. या काळात विश्रांती घ्यावी. पाश्चात्य देशात याविषयी विचित्र संकल्पना आहेत. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता नसल्याने संभोगासाठी हा सुरक्षित काळ समजला जातो. म्हणजे संतती प्रतिबंध साधनांची आवश्यकता पडत नाही. ही आयुर्वेदाच्या ब्रह्मचर्याच्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध अशी संकल्पना आहे. या काळात मुद्दाम समागम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष परदेशात सापडतात. वास्तविक निसर्ग नियमांचा विचार केला तरी सुद्धा शरीर काही अशुद्धी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असताना आपण काहीतरी आत घुसवण्याचा प्रयत्न करणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. तेव्हा ही गोष्ट कटाक्षाने टाळावी. हे नियम पाळले जात नसल्यामुळे घरात शिवाशिव होते. अशा वेळी घरातील देवांची पूजा करणे किंवा जपजाप्य करणे कितपत योग्य असाही प्रश्न केला जातो. त्यामुळे यामागची कल्पना समजून घेऊन खरे तर रजस्वलेचे नियम पाळणे हेच इष्ट आहे. या अवस्थेत विश्रांती घेण्याच्या ऐवजी सर्व प्रकारच्या क्रिया करता याव्यात म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. वास्तविक सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यापेक्षा पूर्वीच्या पद्धतीने मऊ सुती वस्त्रे वापरणे जास्त चांगले. कपड्यांना त्याचा डाग पडतो किंवा नाही हेही त्यावरून कळते. काहींना सॅनिटरी नॅपकिन्समुळे त्वचेवर पुरळ उठतात, पण स्वच्छता करावी लागते म्हणून सुती कपडे टाळले जातात. लहान मुलांच्या नॅपीबाबतही असा अनुभव येतो. या काळात मैदानी खेळ खेळणे, कष्टाची कामे करणे
अगदीच निषिद्ध आहे. किमान इतरांपासून अलिप्त राहून खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे आणि विश्रांती घेणे या गोष्टी कराव्यात. स्त्राव 3 दिवसांपेक्षा खूप कमी किंवा खूप जास्त दिवस, खूप कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असेल, गाठी पडत असतील किंवा अंगावर पांढरे जाण्याची तक्रार असेल तर वैद्याचा सल्ला घ्यावा. पुढच्या अपत्यप्राप्तीच्या पायाभरणीचा हा काळ आहे असे लक्षात घ्यावे. 13व्या वर्षापर्यंत पाळी सुरू झाली नाही तर वैद्याचा सल्ला घ्यावा. हल्ली PCODचे प्रमाण खूप झपाट्याने वाढते आहे. या ठिकाणी आधुनिक वैद्यकातील हार्मोन्सच्या गोळ्या घेऊन पाळी नियमित करण्याचा प्रयत्न करू नये. शरीरात हार्मोन्स का बनत नाहीत याची कारणे शोधून आयुर्वेदानुसार योग्य उपचार करावेत. एकदा शरीराला बाहेरून हार्मोन्स घेण्याची सवय लागली की शरीर स्वतःचे हार्मोन्स निर्माण करण्याची प्रक्रियाच गमावून बसते. मग पुढे अपत्य प्राप्तीत मोठ्या अडचणी येतात. शक्यतो फार तर सोनोग्राफी करून घ्यावी. त्यातून बऱ्याच विकृतींचे ज्ञान होते. त्याला धरून योग्य उपचार करता येतात. 16 वर्षापर्यंतच्या वयाचा काळ हा बाल्यावस्थेचा काळ होय. या काळात स्त्रीत्वाची परिपूर्ण वाढ होते. त्यामुळे या काळात ब्रह्मचर्य पाळणेच आवश्यक आहे. भारत सरकारने कायदा केल्याप्रमाणे 18 वर्षापर्यंत मुलीच्या विवाहाला बंदी आहे. त्यामुळे त्यानंतरच विवाह आणि पुरुष समागमाचा विचार योग्य राहतो. पाश्चात्य देशांमध्ये मात्र डेटिंगची संकल्पना असल्यामुळे 16 वर्षाच्या आत सुद्धा समागम संभवतो. अर्थातच हे मुलींच्या दृष्टीने योग्य नाही. त्यातील गांभीर्याची जाणीव नसते. क्षणिक मोहाला बळी पडून समागमाची सुरुवात होते. पार्टनर्स बदलत राहतात. गर्भधारणा होऊ नये म्हणून संतती प्रतिबंधक साधने किंवा गोळ्या यांचा सर्रास वापर सुरू होतो. त्यातूनही गर्भधारणा झालीच तर गर्भपात करवून घेतला जातो. भारतातही अनैतिक संबंधातून होणाऱ्या गर्भपाताचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यातून खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवनाचे समाधान प्राप्त होऊ शकत नाही. अष्टांग संग्रह या आयुर्वेदाच्या ग्रंथात एक वेगळीच प्रथा वर्णन केली आहे. वयाच्या 12व्या वर्षी मुलीचा आणि 20व्या वर्षी मुलाचा विवाह करावा. मात्र पुढील 4 वर्षे त्यांना ब्रह्मचर्याने राहण्यास सांगावे. त्यानंतर ती तारुण्याने परिपूर्ण झाली की समागमास अनुमती द्यावी. इथे विवाह आधीच झालेला असल्यामुळे दोघांचेही मन अन्यत्र कुठे भरकटण्याची शक्यता खूप कमी होते. नंतर गर्भधारणा होण्यास अडचणी येत नाहीत. अर्थात लग्नानंतरही 4 वर्षे ब्रह्मचर्य पाळणे अवघड आहे. एकंदरीने विचार करता हा विषय फार नाजूक आहे. अनेक सामाजिक चालीरीती, रूढी यांच्याशी संबंधित आहे. पण दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून आयुर्वेदाची मते समाजात रुजवण्याचा प्रयत्न करणे इष्ट ठरेल. गर्भधारणेचा काळ. विवाहानंतर अपत्यप्राप्तीसाठी समागमाचा निर्देश केलेला आहे. विशेषतः 3 दिवसांचा मासिक स्त्राव संपून पाळी झाल्यावर 4थ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून प्रथम नवऱ्याचे दर्शन घ्यावे असे वर्णन येते. धर्मशास्त्राप्रमाणे देखील 4थ्या रात्री समागम करणे आवश्यक आहे. रघुवंशामध्ये कालिदासाने देखील दिलीप राजाच्या वर्णनात याचा उल्लेख केलेला आहे. विशेषतः 4थ्या रात्रीपासून ते 12व्या रात्रीचा काळ हा गर्भधारणेस अनुकूल काळ सांगितलेला आहे. या काळात स्त्रीला आतूनच पुरुष समागमाची तीव्र इच्छा होते. तिला ऋतुमती अशी संज्ञा आहे. तिची काही लक्षणेही ग्रंथाने वर्णन केली आहेत. या काळात आर्तव म्हणजे स्त्री बीज निर्माण होत असते. त्याचा पुरुष शुक्राशी संयोग घडून आल्यास आणि त्यात जीवात्म्याचा प्रवेश झाल्यास गर्भधारणा होते. पाळी सुरू झाल्याचा पहिला दिवस धरून 4, 6, 8, 10, 12 या समरात्री समागम झाल्यास पुत्र गर्भाची शक्यता जास्त असते. तर 5, 7, 9 या विषमरात्री संयोग झाल्यास कन्या गर्भाची शक्यता जास्त असते. 11व्या रात्री समागमाचा निषेध आहे. भारतीय पंचांगाप्रमाणे सूर्योदयाला नवीन दिवस सुरू होतो. हे लक्षात घेऊन पाळीचा पहिला दिवस ठरवावा. पुत्र किंवा कन्या याची ज्याप्रमाणे
अपेक्षा असेल त्याप्रमाणे सम किंवा विषम दिवशी समागम करावा. समागमामध्ये दोघांचीही मनस्थिती आनंदाची असणे अपेक्षित आहे. उपाशी पोटीही नसावे, तसेच जेवण फार जास्तीही झालेले नसावे. एकांत असावा. इतर कोणतीही व्यवधाने नसावीत. पाठीवर उताणी झोपलेली स्त्री मैथुन कर्मामध्ये अपत्य प्राप्तीसाठी योग्य शरीरस्थिती सांगितलेली आहे. केवळ रतिक्रीडेसाठी इतर शरीर स्थितीचा विचार होऊ शकतो, परंतु अपत्य प्राप्तीसाठी मात्र उत्तान स्थितीचा विचार करावा. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणताही दोष असल्यामुळे जेव्हा अपत्य प्राप्ती होत नाही, तेव्हा अर्थात वैद्यकीय उपचारांना सुरुवात होते. आधुनिक वैद्यकानुसार दोघांच्याही प्राथमिक तपासण्या होऊन त्यानुसार उपचार सुरू होतात. तरीही बहुतांश आधुनिक उपचार हे जास्त तांत्रिक प्रकारचे असे आहेत. मुख्यतः PCODमुळे पाळी नियमित नसणे, स्त्रीबीज निर्माण न होणे हे कारण बऱ्याच स्त्रियांमध्ये सापडते. याला आयुर्वेदाचे उपचार जास्त मूलगामी असे आहेत. स्त्रीबीजाचे वहन करणाऱ्या नलिका यात अडथळा आल्यामुळे काही वेळेस गर्भधारणा होत नाही. आधुनिक वैद्यकात अशा बाबतीत बऱ्याच वेळा IUI किंवा IVF टेस्ट ट्यूब बेबी करण्याचे सल्ले दिले जातात. बहुधा हे सर्व उपचार करूनही यश न मिळालेले रुग्ण आयुर्वेदाकडे चिकित्सेसाठी येतात. त्याही अवस्थेत आयुर्वेदाची मूलगामी सर्वांगीण चिकित्सा काही अंशी उपयोगी पडते. बरीचशी जोडपी 35-40ला आयुर्वेदाकडे वळतात आणि तरीही आयुर्वेदाच्या मूलगामी उपचाराने गर्भधारणा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुरुषांमध्येही शुक्राणूंची संख्या कमी असणे अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यांचे बाबतीतही आयुर्वेदाचे उपचार जास्त मूलगामी आणि परिणामकारक आहेत. शुक्राणू अजिबात नसणे अशीही विकृती काहींमध्ये सापडते. त्यावर मात्र फारसे उपचार कोणत्याच वैद्यकात होत नाहीत. तरी सुद्धा तज्ज्ञ वैद्यांकडे 4-6 महिने प्रयत्न करून पाहावेत. वैषयिक सुखाच्या दृष्टीने हिवाळा सर्वात चांगला आहे. वाजीकरण औषधाने तृप्त होऊन इच्छेनुसार या काळात मैथुन करावे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात तर 15 दिवसातून एकदा रतिसुखाचा आस्वाद घ्यावा. वसंत आणि शरद ऋतूंमध्ये 3 दिवसातून एकदा इतकेच मैथुन करावे. सर्वसामान्यपणे विवाहानंतर पहिल्या वर्षी रोज एकदा किंवा अनेकदा असे व्यवहारात मैथुनाचे प्रमाण सापडते. नंतर ते कमी होत जाऊन 4-5 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा इतके कमी होत जाते. अर्थात याला अनेक अपवादही सापडतात. कामभावनेच्या पूर्ण आहारी गेलेले असे स्त्री पुरुष सापडतात. त्यांच्या बाबतीमध्ये दिवस रात्रीतून जास्तीत जास्त 6 वेळा असेही प्रमाण सापडलेले आहे. तर या उलट वंध्यत्वासाठी म्हणून आलेल्या एका महिलेमध्ये 10 वर्षाच्या वैवाहिक जीवनात एकूण 25-30 वेळा समागम झाल्याचे आढळले. तिला फक्त योग्य काळी समागम होईल असा सल्ला दिला आणि फारसे उपचार करावे न लागता 2 महिन्यातच गर्भधारणा झाली. एकंदरीने विचार करता कामसुखाच्या फारशा आहारीही जाऊ नये आणि मनाची कुचंबणा होईल किंवा त्रागा होईल इतकेही मन मारू नये. अर्थात इतरही काही कारणे असतात आणि दुसरीही बाजू असते. मध्यंतरी एका शिक्षिकेने तिचा अनुभव वृत्तपत्रात दिला होता. शिशु गटाचे गॅदरिंग बसवताना एक 6 वर्षाचा मुलगा समवयस्क मुलीला "तू अशी झोप, मी असे करतो" असे सांगत होता. शिक्षिका त्याला पुन्हा पुन्हा नाटकात कशी भूमिका करायची ते सांगत होत्या, परंतु त्यावर तो "आई बाबा असेच करतात" असे उत्तर त्याने दिले. शेवटी शिक्षिकेने त्याच्या आईला बोलावून घेतले आणि मुलासमोर "तुम्ही असे चाळे का करता" याचा जाब विचारला. त्यावर त्या बाईने फणकाऱ्याने "आमच्यासारखे 6x8च्या खोलीत संसार करून दाखवा" असे उत्तर दिले. अर्थातच ही दुसरी बाजू तितकीच खरी असली तरी मुलांवर होणाऱ्या संस्काराचे काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. मुंबईचा जावई या चित्रपटात ही कुचंबणा प्रभावीपणे मांडली आहे. आर्थिक स्तर उंचावणे हा खऱ्या अर्थाने त्यावर उपाय आहे, पण त्यात गरिबी हटाव या
यात आनंद नाडकर्णी यांच्या वैद्यक सत्ता या पुस्तकात लिहिलेल्या प्रमाणे गरिबी हटवण्याची काही गोळी नाही. पण अशा प्रकारे मनाचा कोंडमारा झाला तर त्याने जीवनात कायमचे असमाधान राहते आणि ते चिडचिड, त्रागा या रूपात व्यक्त होत राहते. बऱ्याच वेळेला हे कारण म्हणून उमजून येत नाही. या उलट अतिश्रीमंत वर्गामध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे काही कारण किंवा गरज नसताना सुद्धा लहान मुलांसमोर नको ते चाळे करतात. सिनेमा, टीव्हीवरील मालिका, जाहिराती यातूनही हेच संस्कार मुलांवर होतात. यातूनच पुढे एकतर्फी प्रेम, खरे तर वासना निर्माण होऊन चेहऱ्यावर ॲसिड फेकण्यापासून बलात्कारापर्यंत कोणत्याही घटना घडताना दिसतात. स्त्रियांचे शालीन सोज्वळ रूप इतिहास जमा झाले आहे. अनैतिक संबंधातून गर्भधारणेची शक्यता वाढल्यावर 72 तासात गर्भपात अशा प्रकारच्या गोळ्यांच्या आमिषाला बळी पडून त्रास भोगणाऱ्या तरुणींची संख्याही वाढते आहे. वैषयिक सुख हा वंश परंपरा टिकविण्याचा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो आनंददायी पण आहे. पण तो दुःखी होऊ नये यासाठी विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. आधुनिक वैद्यकातील तांत्रिक सुधारणांमुळे प्रत्येकामागे अर्थात गर्भधारणा झाल्यास मानसिक तणाव कमी होतो आणि आनंदाची अनुभूती होते. परंतु तरीही गर्भस्रावाची शक्यता लक्षात घेऊन गर्भ स्थिरावल्यावर प्रसूती होईपर्यंत पुन्हा मानसिक ताण राहतातच. या दृष्टीने आयुर्वेदाचा नैसर्गिक गर्भधारणेचा मार्ग खूपच चांगला आणि श्रेष्ठ आहे. अर्थात सर्वत्र ॲलोपॅथी संपल्यावरच आयुर्वेद चिकित्सा अशी वहिवाट असल्यामुळे येथे आधुनिक वैद्यकशास्त्रातील अपयशानंतरच जोडपी आयुर्वेदाकडे वळतात. नैसर्गिक भावांचा विचार करता सुरुवातीपासूनच आयुर्वेदीय उपचार घेणे श्रेयस्कर ठरते. गर्भिणी अवस्था हा स्त्री जीवनातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रंथातील वर्णनानुसार गर्भधारणा झाल्याचे स्त्रियांना खरे तर लगेच जाणवू शकते. योनीमध्ये बीजाचे ग्रहण, तृप्ती, गौरव, हर्ष ही सद्योगृहीत गर्भाची लक्षणे आहेत. तरीही प्रायः पाळी चुकल्यावरच गर्भधारणेची शंका घेतली जाते आणि मूत्र किंवा रक्त परीक्षण करून त्याची निश्चिती केली जाते. त्याच्या जोडीला वास सहन न होणे, मळमळ, उलट्या यासारखी लक्षणे उत्पन्न होतात. यावरून गर्भिणी अवस्था असल्याचे निश्चित निदान करणे सोपे जाते. हल्ली एक किंवा जास्तीत जास्त 2 संततीचा जमाना असल्यामुळे सासर आणि माहेर दोन्हीकडील मंडळी जास्तच काळजी करणारी असतात. अर्थात कोणत्याही बाबतीत काळजी करणे अपेक्षित नसून काळजी घेणे अपेक्षित आहे. हल्लीचे धकाधकीचे जीवन, वाढते मानसिक ताणतणाव, कष्टाची सवय न राहिल्यामुळे आलेले सुकुमारत्व या सगळ्यांमुळे गर्भिणीची अवस्था बिरबलाच्या गोष्टीतील राजवाड्यातील फुलझाडांप्रमाणे झाली आहे. रानातल्या फुलझाडांना काही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांची ती नैसर्गिकपणे बहरतात. किंबहुना जंगलात राहणाऱ्या आदिवासींना फार वेगळी काळजी घेण्याची गरज पडत नाही. परंतु शहरातील नाजूक गर्भिणींमध्ये मात्र खूपच जपावे लागते. विशेषतः वाहनांवरचे प्रवास सुरुवातीच्या 3 महिन्यात तरी प्रवास टाळावा. कारण त्यातून थोडा जरी गर्भस्राव झाला तरी गर्भस्रावाची टांगती तलवार डोक्यावर सातत्याने राहते आणि तो टाळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. एवढे करूनही फारच थोड्या गर्भिणींमध्ये गर्भ टिकवता येतो. म्हणून गर्भिणीने काळजी न करता काळजी घेणे आणि आनंदी राहणे अत्यंत गरजेचे आहे. गर्भिणीने पूर्ण 9 महिने वारंवार थोडे थोडे दूध घ्यावे. अर्थात येथे देशी गाईचे दूध सर्वोत्तम आहे. ते उपलब्ध नसेल तर शेळीचे आणि तेही नसेल तर संकरित गाईच्या दुधापेक्षा सुद्धा म्हशीचे ताजे दूध सर्वोत्तम आहे. दूध फ्रीजमध्ये न ठेवता हवे तसे कोमट किंवा खोलीतील तापमानाचे घ्यावे. दुधाबरोबरच पोळी भात खायलाही हरकत नाही. मात्र त्यात मीठ घालू नये. भात, भाजी, पोळी
भाकरी, गोड ताक, साजूक तूप यासारखे साधे हलके सौम्य स्वरूपाचे भोजन घ्यावे. तिखट, जळजळीत तळलेले जड पदार्थ टाळावेत. पुरेशी विश्रांती घ्यावी. आपल्याला जशा प्रकारच्या संततीची अपेक्षा आहे तशा प्रकारचे आचरण असावे. नित्य उपासना ठेवावी. उद्वेग करणाऱ्या दूरदर्शन मालिकांपासून दूर राहावे. अनुभवी वृद्ध स्त्रिया सांगतील त्याप्रमाणे आचरण ठेवावे. सामान्यपणे 4थ्या महिन्यापासून गर्भातील जीवात्मा त्याच्या इच्छा व्यक्त करू लागतो. त्यामुळे गर्भिणीला द्विहृदया, 2 हृदय असलेली असे म्हणतात. गर्भिणीच्या मूळच्या इच्छांशी या अगदी विरुद्ध अशा प्रकारच्या सुद्धा असू शकतात. मात्र हे डोहाळे पुरवले गेले नाहीत तर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. म्हणून अहितकारक डोहाळे असले तरी सुद्धा ते थोड्या प्रमाणात आणि हितकारक पदार्थांनी युक्त असे करून द्यावे. हल्ली बऱ्याच स्त्रियांना पावभाजी, पाणीपुरी अशा अहितकारक पदार्थांचे डोहाळे लागतात. अशा वेळेस केवळ स्वादापुरता पावभाजीचा मसाला घालून दुधी भोपळा, कोहळा यासारख्या भाज्यांची ताज्या लोण्यावर किंवा साजूक तुपावर पावभाजी बनवावी. त्याबरोबर शक्यतो फुलका द्यावा. ब्रेड खावा असे वाटल्यास पूर्ण गव्हाचा बनलेला ब्राऊन ब्रेड खावा. पाणीपुरीला देखील कोकमचे सार किंवा सरबत पाणी बनविण्यासाठी वापरावे. शिजवलेले मूग किंवा लवण भास्कर चूर्ण यांचा चवीसाठी वापर करावा. इतरांनीही इच्छा झाल्यास कमी अहितकारक असे हे पदार्थ घ्यावेत. इतरही पदार्थांच्या बाबतीत ही कल्पना वापरावी. 7व्या महिन्यापर्यंत गर्भाच्या सर्व अवयवांची निर्मिती होऊन तो परिपूर्ण होतो. त्यामुळे काही कारणाने 7व्या महिन्यात प्रसूती झाली की प्रायः बालके जगतात व पुढे त्यांची यथायोग्य वाढ होते. 8व्या महिन्यात मात्र सर्व धातूंचे सार असणारे ओज ते अस्थिर होते आणि काही वेळेला मातेमध्ये, गर्भिणीमध्ये तर काही वेळेस बालकामध्ये ते असते. बालकामध्ये ओज असताना प्रसूती झाली तर बालक जगण्याची शक्यता असते. पण या उलट ओज गर्भिणीमध्ये असताना प्रसूती झाली तर बालक दगावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून 8व्या महिन्यातील गर्भिणीची विशेषतः काळजी घ्यावी. लांबचे प्रवास शक्यतो टाळावेत. प्रसूतीसाठी माहेरी जायचे असल्यास 7व्या महिन्यात किंवा 8वा संपल्यावर लगेच जावे. 8व्या महिन्यामध्ये वाग्भटाचार्यांनी गर्भिणीला विशेष बस्ती देण्याचे सुचविले आहे. पहिला तुपाचा बस्ती देऊन नंतर काढ्याचा व तुपाचा एकत्रित बस्ती देणे अपेक्षित आहे. याने प्राकृत सुलभ प्रसूती व्हायला मदत होते. 9वा महिना लागल्यापासून रोजच गर्भिणीला भरपूर तेलाचा अभ्यंग करून मग स्नान घालावे. तेलाचा किंवा तुपाचा कमी मात्रेतील बस्ती 30 ते 40 मिलीलिटर तोही दिवसा आड देत राहावा. योनीमध्ये नेहमी तेलाचा पिंचू ठेवावा जेणेकरून गर्भाशयाच्या तोंडाला मऊपणा येईल आणि प्रसूती सुलभ होईल. पूर्वीच्या वर्णनानुसार 9व्या महिन्यापासून तिने सुतिकागृहात प्रवेश करून प्रसूतीची वाट पाहावी. ज्यांचे अनेक प्रसव झालेले आहेत अशा अनुभवी स्त्रिया तिच्या अवतीभोवती असाव्यात. प्रसवाची प्रक्रिया सुरू झाल्यावर कुशल सुईणीने प्रसूती करावी. हल्ली एकूणच डॉक्टर आणि समाज या दोघांचाही कल सिझेरियन सेक्शनने प्रसूती करण्याकडे आहे. एकतर ही सुरक्षित शस्त्रक्रिया मानली जाते. परदेशामध्ये त्यासाठी इन्शुरन्सकडूनही पैसे मिळतात आणि गर्भिणीला वेदनाही सहन कराव्या लागत नाहीत. परंतु तरीही यामध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली तर गर्भाशय काढून टाकण्याची सुद्धा आफत ओढवू शकते आणि शेवटी हा तांत्रिक मार्ग आहे, नैसर्गिक नाही. म्हणून शक्यतो नैसर्गिक प्रसूती व्हावी यासाठीच प्रयत्न करावेत. त्यामुळेच वेदनारहित प्रसूती या नवीन तंत्राच्या सुद्धा मागे लागू नये. मी ऑस्ट्रेलियात असताना बहुधा डिस्कव्हरी चॅनेलवर विविध प्राण्याच्या प्रसूती बघण्याचा योग आला. हत्तीण, वाघीण, म्हैस इत्यादी अनेक प्राण्यांच्या प्रसूती मी त्यात बघितल्या. इतर प्राणी किती नैसर्गिक जीवन जगत आहेत आणि माणूस प्राणी मात्र निसर्ग नियमांना झुगारून काहीतरी वेगळेच करण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात
निसर्गच शेवटी वरचढ आहे आणि आपण निसर्गाचा अंश आहोत हे विसरून चालणार नाही. सुतिकावस्था, प्रसूती झाल्यापासून पुढची पाळी येण्यापर्यंतचा काळ हा सुतिकावस्थेचा काळ असावा. परंतु हल्ली 1.5-2 महिन्यानंतर सुद्धा पाळी पुन्हा येऊ लागल्याची उदाहरणे सापडतात. पहिले मूल अंगावर पीत असतानाच आणि अजून पाळी आलेली नसताना पुढची गर्भधारणा झाल्याची काही उदाहरणे सापडतात. पण एकंदरीने विचार करता सुमारे 6 महिन्याचा कालावधी सुतिकेच्या आचरणासाठी वापरला जावा. भारतात सध्या तरी बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे आणि सर्व गर्भिणींची नोंदणी करून रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे सध्या तरी भारतात सर्व प्रसूती रुग्णालयात होतात. परदेशात मात्र अजूनही सुईण घरी बोलावून घरीच प्रसूती करण्याचा प्रघात आहे. रुग्णालयातल्या बऱ्याच प्रसूती शस्त्रकर्माद्वारे होत असल्यामुळे त्यांना काही दिवस तरी रुग्णालयात राहावे लागते. ही सर्व रुग्णालये ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यामुळे आयुर्वेदात सांगितलेले कोणतेही नियम तेथे पाळले जात नाहीत. प्रसूती काळातील वेदना, एकूणच शरीराला झालेले श्रम, शरीराचा झालेला क्षोभ यामुळे वातदोषाचा शरीरात प्रकोप होतो. त्याला जिंकण्यासाठी तेल प्यावे असे ग्रंथांनी सुचवले आहे. स्त्रीची अवस्था, अग्नी, काळ बघून वैद्यांनी तेलाची मात्रा ठरवावी आणि तेल पचल्यावर मूग शिजवून त्याचे सूप द्यावे. अर्थात आयुर्वेद महाविद्यालयाशी संबंधित अशा आयुर्वेद रुग्णालयामध्ये सुद्धा या प्रकारे उपचार केले जात नाहीत. तर इतर रुग्णालयांविषयी बोलायलाच नको. या वाताच्या प्रकोपाला अनुसरूनच सुतिकेने सर्व गोष्टींसाठी गरम पाण्याचाच वापर करावा. थंडी वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करावा. बाळ आणि बाळंतीण या दोघांनाही शेगडी करावी. अर्थात तेलाने चांगले अभ्यंग मर्दन करून शेक द्यावा. साधे हलके गरम अन्न सेवन करावे. वैद्य कोल्हटकर वहिनींनी सांगितलेला अनुभव येथे लक्षात घेण्यासारखा आहे. त्यांच्या ओळखीतील एक MBBS डॉक्टर प्रसूत झाली. तिला भेटण्यासाठी त्या रुग्णालयात गेल्या. ती सिझेरियन शस्त्रकर्माने प्रसूत झालेली होती. ते रुग्णालयही त्या डॉक्टर बाईच्या मैत्रिणीचे होते. पण नवसुतिकेला अचानक जोराची डोकेदुखी सुरू झाली. रुग्णालयातच असल्याने अनेक वेदनाशामक औषधांचा मारा करण्यात आला. परंतु त्या कशालाही दाद न देता तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर तिने रुग्णालय डोक्यावर घेतले. कोल्हटकर वहिनींनी तू सुतिकेचे काही नियम पाळतेस का असे विचारल्यावर त्यावर तिने मला यातले काही माहीत नाही अशी प्रांजळ कबुली देऊन टाकली. तिला सर्व नियम समजावून सांगितल्यावर ती ते तातडीने पाळावयास तयार झाली आणि तसे करताच जादू केल्यासारखी डोकेदुखी गायब झाली. दुसऱ्या दिवशी मात्र तिच्या मनाने बंड केले. ॲलोपॅथीच्या पुस्तकात असे कुठे काय आहे? मी कशासाठी हे नियम पाळू? परिणामी तिने निर्बंध सोडले आणि पुन्हा डोकेदुखीने उचल खाल्ली. मग मात्र तिने कानाला खडा लावून पुढे कसोशीने सर्व नियम पाळले. त्यामुळे पुन्हा तिला त्रास झाला नाही. हा किस्सा तिनेच मला सांगितला आणि त्यावर असेही सांगितले की तिच्या काही मैत्रिणी डिलिव्हरी होऊन घरी जाताना आईस्क्रीम खाऊन गेल्या आणि तरीही त्यांना त्रास झालेला नाही. अर्थात अशा प्रकारे आईस्क्रीम खाणे अपथ्य आहे आणि तत्काळ काही त्रास झाला नाही तरी पुढे हे प्रकरण त्रासदायक होऊ शकते. घरी किंवा नैसर्गिक प्रसूती झालेली असेल तर त्या मानाने हे निर्बंध लवकर सुरू होऊ शकतात. सुमारे 1.5 महिन्यापर्यंत तरी सुतिकेचे तेल लावणे आणि शेक घेणे हे उपचार करावेत. दूध चांगले येण्यासाठी खिरी, लाडू यांचे सेवन करावे. अर्थात वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याचीही काळजी घ्यावी. पूर्वी घरांमध्ये बाळंतिणीची खोली एक असावयाची. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंब खूप मोठे असावयाचे आणि कोणीतरी माहेरवाशीण, सासूरवाशीण असायचीच. ती बाळंतिणीची खोली थोडीशी अंधारी आणि उबदार ठेवायची. सकाळ संध्याकाळ तेथे धूप लावला जायचा. गर्भ 9 महिने पूर्ण अंधारातच वाढलेला असल्यामुळे बाहेरच्या प्रकाशाचा सराव व्हायला या अंधाऱ्या खोलीचा उपयोग व्हायचा. हल्ली शस्त्रक्रियेमुळे बरीच बालके झगझगीत प्रकाशात जन्माला येतात. त्या तुलनेने बाळंतिणीची खोली आदर्श ठरावी.
सव्वा महिन्यानंतर प्रथम देवदर्शनासाठी बाळाला घराबाहेर काढले जात असते. हल्ली असले कुठलेच नियम पाळले जात नाहीत. बाळाचे पोषण मातेच्या दुधातून होणार असल्यामुळे सुतिकेने आपल्या आहाराची योग्य काळजी घ्यावी. त्यातून कोणतेही दोष वाढवून बाळाला त्रास होऊ नये म्हणून साधा हलका सात्विक आहार घ्यावा. बाळाचा जन्म प्रसव. बाळाचा जन्म होणे ही खरे तर अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. मध्यंतरी डिस्कव्हरी चॅनेलवर हत्ती, गाय, म्हैस इत्यादी विविध प्राण्यांच्या प्रसूतीच्या व्हिडिओ फिल्म बघण्यात आल्या. नैसर्गिकरित्या बाळंतपण होताना पाहिल्यावर मन आश्चर्याने थक्क होते. आज मात्र मानवी बाळाच्या जन्माच्या बाबतीत खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि गर्भधारणा होणे किंवा बाळाचा जन्म होणे या दोन्ही गोष्टी नैसर्गिक राहिलेल्या नाहीत. विकसित देश आणि विकसनशील देश यांचा एकूणच आरोग्यविषयक समस्यांकडे पाहण्याचा आणि त्या समस्या हाताळण्याचा दृष्टिकोन खूप भिन्न आहे. पाश्चात्य देशांमध्ये मलमूत्राची विल्हेवाट योग्य प्रकाराने लावून शुद्ध हवा, पाणी पुरवून बऱ्याच अंशी रोगांवर नियंत्रण प्राप्त केले गेले आहे. भारतासारख्या विकसनशील देशात मात्र सांडपाण्याचा निचरा आणि शुद्ध हवा, पाणी प्राप्त करून देणे या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने साध्य करून देता आल्या नाहीत. बहुतांश लोकांचा आर्थिक स्तर खूपच खालचा असल्यामुळे आणि अज्ञानामुळे एकंदरीतच लोकांचे पोषण योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे ती प्रतिकारशक्ती मंदावून रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते. दुसऱ्या बाजूला अनेक रोगजंतूंशी लढा देऊन भारतीयांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची कला काही अंशाने साध्य झाली आहे. तरीही आधुनिक वैद्यकाच्या मतानुसार बालमृत्यूंचे आणि कुपोषित बालकांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यासाठी सरकारने गर्भारपणाच्या काळात घ्यावयाचे उपचार आणि प्रसवानंतर घ्यावयाची काळजी यांची मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यामुळे खेडोपाड्यातूनही हल्ली गर्भिणी स्त्रिया हुडकून काढून त्यांची नोंदणी केली जाते आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रसूतीसाठी अशा स्त्रियांनी दाखल व्हावे म्हणून पाठपुरावा केला जातो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे घरात प्रसूती होणे, बाळंतिणीची स्वतंत्र खोली असणे अशा गोष्टी आता हद्दपार झालेल्या आहेत. शहरातील परिस्थिती अजून निराळी आहे. मुलींचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सर्वांमुळे लग्नाची वये वाढलेली आहेत. गर्भनिरोधक साधनांचा किंवा गोळ्यांचा वापर करून लग्नानंतरही गर्भधारणा लवकर न होऊ देण्याची मानसिकता वाढते आहे. एक किंवा दोनच मुली होण्याचा जमाना असल्यामुळे सर्वच गर्भारपणे ही महत्वाची आणि प्रतिष्ठेची होऊन बसतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून सिझेरियन पद्धतीने शल्यकर्म करून प्रसूती करण्याकडे कल वाढत आहे. कळा सोसण्याची मानसिकता नसल्यामुळे वेदनारहित प्रसूती यासारख्या अनैसर्गिक गोष्टींकडेही कल वाढत आहे. डॉक्टर आणि रुग्ण यामधील पूर्वीचे प्रेमाचे, विश्वासाचे नाते जाऊन विक्रेता आणि ग्राहक असे नवीन नाते निर्माण झालेले आहे. त्यायोगे ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत डॉक्टरवर खटले भरणे असे प्रकार सुरू झाल्यामुळे धोका टाळण्यासाठी डॉक्टरही सिझेरियन पद्धतीचा आग्रह धरू लागले आहेत. एकंदरीने विचार करता जितकी आमची जीवनशैली निसर्ग नियमांना अनुसरून राहील तितकी गर्भधारणा होणे आणि प्रसूती या दोन्ही गोष्टी नैसर्गिक रीतीने व्हायला मदत होईल. परंतु आजच्या वैज्ञानिक युगात विज्ञानाचा वापर तांत्रिक पद्धतीने सर्व गोष्टीत सुलभता आणण्याचा असल्यामुळे आम्ही नैसर्गिक गोष्टींपासून दूर जात आहोत. एकंदरीने पाहता योग्य वयात विवाह होणे, लवकरात लवकर गर्भधारणा होणे आणि शक्यतो नैसर्गिकरित्या प्रसव व्हावा म्हणून प्रयत्न करणे यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आज गरजेचे आहे. यासाठी रजस्वला, पाळीचे दिवस, ऋतुकाल, गर्भधारणेसाठीचा अनुकूल काळ, गर्भधारणेचा काळ, प्रसूती आणि सुतिकावस्था या सर्व अवस्थांमध्ये आयुर्वेदाने सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे. प्रसूतीच्या संदर्भात आयुर्वेदाने मूढ गर्भ अशी अवस्था वर्णन केली आहे.
वास्तविक नैसर्गिकपणे गर्भाचे डोके योनिद्वारापाशी येऊन त्यानंतर कळा येऊन नैसर्गिक प्रसूती होणे आवश्यक असते. परंतु ही नैसर्गिक स्थिती प्राप्त न झाल्यास गूढ गर्भ ऑब्स्ट्रक्टेड लेबर अशी अवस्था निर्माण होते. अशा स्थितीत कुशल सुईण शक्यतो डोक्याकडून व ती न झाल्यास पायाकडून बाळाची प्रसूती करीत असे. आताच्या काळात सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे या सर्व गोष्टींना फाटा मिळून शस्त्रक्रियेद्वारा प्रसूती सुलभ झाली आहे. पूर्वीच्या काळी अशाच कठीण परिस्थितीत आईचा मृत्यू झाल्यावर पोटावर शस्त्रक्रिया करून वामदेवाचा जन्म झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. ग्रंथातही मातेचा मृत्यू झाल्यास आणि बालक जिवंत असल्यास अशाच प्रकारचे शस्त्रकर्म करून बालकाचा जीव वाचवावा असे वर्णन आहे. मात्र भूल देण्याच्या पद्धतीतील सोपेपणामुळे आता सिझेरियन शस्त्रकर्म सर्रास रूढ झालेले आहे. विभक्त कुटुंब पद्धती, अपुरी जागा यामुळे बाळंतिणीची खोली देखील आता हद्दपार झाली आहे. परंतु त्यामागची तत्वे लक्षात घेऊन आजही विशेषतः आयुर्वेदीय रुग्णालयाशी संबंधित सुतिकाघरांमध्ये काही बदल घडून येणे आवश्यक आहे. बाळंतीण सुमारे 1.25 महिना तिच्या अंधाऱ्या खोलीत राहूनच मग बाहेर पडायची. खोलीमध्ये शेक शेगडीची व्यवस्था असायची. सकाळ संध्याकाळ धूप घातला जायचा. बाळ आणि बाळंतिणीला नियमितपणे तेलाचा अभ्यंग व्हायला आणि आयुर्वेदानुसार बाळंतिणीला योग्य आणि पोषक आहार दिला जायचा. अशा सुविधांनी युक्त सुतिकागृहे निर्माण होणे ही तर समाजाची आजची गरज आहे. जन्माला आल्यापासून बाळाची काळजी कशी घ्यावी याचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात केले आहे. ते जातमात्र परिचर्या, नुकत्याच जन्मलेल्या बाळाची काळजी म्हणून ओळखले जाते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला प्रथम तूप आणि सैंधव लावून हलक्या हाताने स्वच्छ करावे. नंतर बला तेल बाजारात धान्वंतर नावाने मिळते, कोमट करून त्याची धार सर्वांगावर धरावी. कानाच्या जवळ दगड एकमेकावर वाजवावेत. उजव्या कानाच्या मुळाशी पुढील मंत्र म्हणावा: अद्गात अंगात संभवसी हृदयाद बीजायसे आत्मा वै पुत्रनामासी त्वं जीव शरदां शतम शतायुः शतवर्षोऽसि दीर्घमायुर्वान्पुहि नक्षत्राणि दिशो रात्रीर रहश्च त्वामभिरक्षतु. ह्यानंतर बेंबीपासून 4 अंगुळावर 4 बोटांवर नाळ कापून रेशमी दोऱ्याने बांधून गळ्यामध्ये अडकवावी. कुष्ठ नावाच्या वनस्पतीने कोष्ठकोळीजन तेल सिद्ध करून ते नाभी बेंबीच्या ठिकाणी लावावे. यानंतर वड, उंबर, पिंपळ यासारखे शिरी वृक्ष, दूध किंवा चीक येणारे वृक्ष किंवा चंदन, वाळा यासारख्या सुगंधी द्रव्याने युक्त किंवा सोने किंवा चांदी तापवून ती पाण्यात बुडवून त्याने कोमट झालेल्या पाण्याने बाळाला आंघोळ घालावी. नंतर त्याची नखे चांगल्या रीतीने कापलेली आहेत अशा चांगल्या धुतलेल्या उजव्या हाताच्या तर्जनीला अंगठ्याजवळचे बोट कापसाच्या बोळ्याने आवळून घेऊन त्याने जीभ, ओठ, कंठ असे हळूवारपणे स्वच्छ करावेत. आतून टाळू थोडी दाबून डोक्यावर तेलाने माखलेला कापसाचा बोळा ठेवून एक मऊ वस्त्राने तो बांधावा. नंतर अगदी थोड्या प्रमाणात ब्राह्मी, वचा, अनंता, शतावरी यापैकी कोणते तरी चूर्ण, तूप आणि मध मिसळून कुशाग्राने दर्भाची टोके अभिमंत्रित करून पिंपळाच्या पानाचा आकार दिलेल्या सुवर्णपत्राने सोन्याच्या पानाने त्याला चाटवावे. हे मेधा, आयुष्य आणि बल निर्माण करणारे आहे. यानंतर सैंधव आणि तूप चाटवून गर्भोदक बाहेर पडेल असे बघावे. त्याने कंठ आणि छाती मोकळी होऊन बाळाला हलकेपणा येतो. स्तन्यपान. आयुर्वेदीय ग्रंथानुसार प्रसूतीनंतर हृदयातील शिरा मोकळ्या होऊन साधारणतः 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी बाळंतिणीला दूध येण्यास सुरुवात होते. त्यामुळे पहिल्या दिवशी अनंता, सारिवा किंवा दुर्वा, तूप मधाबरोबर मिसळून दिवसातून 3 वेळा चाटण्यास द्यावे. काश्यप संहितेत सुवर्णप्राशन विधी देखील आलेला आहे. बाळाच्या हातावर मावेल एवढे ताजे लोणी घेऊन
थोड्या मधामध्ये सोन्याच्या वळ्याचा एक वळसा देऊन ते दिवसातून जरुरीप्रमाणे 1 किंवा 2 वेळेला द्यावे. बाळाचा बहुतांश वेळ झोपेतच जात असल्यामुळे त्यापेक्षा जास्त आहार देण्याची गरज पडत नाही. त्यानंतर ज्याला आईच्या दुधाचा निषेध केला आहे ते दूध 3-4 दिवसापासून देण्यास सुरुवात करावी. आई किंवा दाई यांनी स्नान करून प्रसन्न चित्ताने पूर्वेकडे तोंड करून बसून प्रथमतः उजवा स्तन स्वच्छ करून त्यातले थोडे दूध काढून टाकून दूध पाजावे. दुर्वा, ब्राह्मी यासारख्या प्रजास्थापन वनस्पती डोक्यावर धारण कराव्या. खरे तर गर्भिणी अवस्थेपासूनच स्तनांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यावर लगेचच स्तन्याची निर्मिती सुरू होते आणि स्तनचूचकांना थोडा काळसरपणा येतो. स्त्री वैद्यांनी नियमितपणे स्तनांचे परीक्षण करून त्यासाठी अभ्यंगाची तेले सुचवली आणि गर्भिणीच्या आहाराची योग्य काळजी घेतली तर स्तनपानात फारशा अडचणी येत नाहीत. आईचे दूध पुरेसे नसल्यास भरपूर दूध असणाऱ्या मध्यमवयीन दाईची योजना करावी. संभाजी राजांसाठी अशा प्रकारची दाई ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. या दाईची मुले जिवंत असावीत, ती प्रेमळ असावी. बालकाची काळजी. रेशमी वस्त्राच्या अनेक घड्या करून त्यावर पूर्वेकडे डोके करून बालकाला झोपवावे. डोक्याखाली मऊ वस्त्राची उशी ठेवावी. उशाशी पाण्याने भरलेला घडा ठेवावा. तसेच तो दारापाशी पण ठेवावा. खैर, निंब अशासारख्या वृक्षांच्या झावळीने बाळाला वारा घालावा. याच प्रकारचे वृक्ष सुतिकागृहाच्या सभोवताली असावेत. सकाळ संध्याकाळ धूप लावावा. 10 दिवस रोज शांतीपाठ म्हणावा. पुण्यात डॉक्टर Y.V. फाटक यांच्या दवाखान्यात नियमितपणे शांतीपाठ म्हटला जायचा असे कळते. सप्तशतीचा पाठही ग्रंथात आलेला आहे. घरातील संपूर्ण वातावरण आनंदी असावे. स्त्रिया आणि मित्रपरिवार सभोवताली असावेत. विशेषतः 6व्या रात्री रामरक्षा स्तोत्रपाठ करून बांधवांसह आनंदाने रात्र जागवावी. गोत्राचाराला अनुसरून 10व्या किंवा 12व्या दिवशी वडिलांनी बाळाचे नाव ठेवावे अथवा 100व्या दिवशी किंवा 1 वर्ष पूर्ण झाल्यावर चंदन इत्यादींचा लेप लावून बारसे करावे. प्रशस्त अशा उपकरणांनी सज्ज अशा वास्तूमध्ये बालकाने राहावे. ढेकूण, उंदीर, डास अशा कीटकांचा त्यात उपद्रव नसावा. हवेशीर असावे परंतु वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. बालकासाठीचे दुपटे किंवा वस्त्रे स्वच्छ धुतलेली, वळ्या न पडलेली, मऊसूत असावीत. ती झटकून त्यात काही किडामुंगी नसल्याची खात्री करून मगच त्यांना धुरी देऊन वापरावीत. बालकाला एकाएकी जागे करू नये किंवा आकाशात उंच फेकू नये. जन्म नक्षत्राप्रमाणे औषधी वनस्पतींचे धारण करावे आणि विशेषतः वेखंड हातात, गळ्यात किंवा डोक्यावर नेहमी धारण करावे. ते रक्षण करणारे असून आयुष्य, मेधा, स्मृती आणि स्वास्थ्य निर्माण करणारे आहे. हल्ली आधुनिक वैद्यकाप्रमाणे जन्मानंतर काही तासाच्या आतच बाळाला आईचे दूध द्यावे असे सांगितले जाते. पहिल्या 2-3 दिवसात दूध आले तरी ते घट्ट पिवळसर असे असते. त्याला चिकाचे दूध म्हणतात. आयुर्वेदानुसार अशा दुधाचा निषेध आहे. म्हणून ग्रंथकारांनी शतावरी, दुर्वा, सारिवा अशा वनस्पती बरोबर लोणी, तूप, मध यांचा वापर सुचविलेला आहे. याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. जन्मजात होणाऱ्या काविळीचे प्रमाण समाजात एकंदर वाढत आहे. चिकाच्या दुधाचा किंवा गर्भिणी अवस्थेतील आहाराचा त्याच्याशी काही संबंध आहे का हे पडताळून पाहावे लागेल. कदाचित काही वर्षांनी याविषयी संशोधन होऊन चिकाच्या दुधाविषयीचा प्रचार थांबेल. परंतु ग्रंथानुसार अशा चिकाचे दूध घेऊ नये असाच सल्ला आहे. लोणी, तूप, मध यांनी बाळाचे पोट भरत नसेल किंवा बाळ किरकिर करत असेल तर दाईच्या दुधाचा किंवा शेळीच्या दुधाचा या ठिकाणी विचार होऊ शकेल. बाळाची खेळणी. बाळाच्या खेळण्यांविषयी सविस्तर वर्णन काश्यप संहितेत आलेले आहे. ती चित्रविचित्र वर्णाची, दिसायला सुंदर, न भिववणारी, बिनविषारी, स्पर्शाला मृदू अशी असावीत. मुले ती उचलून तोंडात घालण्याचा संभव असल्यामुळे
कोणत्याही प्रकारे कानात नाकात अडकून इजा होणार नाही याची काळजी घेतली जावी. अर्थात बालकांवर सातत्याने लक्ष देऊन असावे आणि काही अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. हल्ली प्लॅस्टिकच्या खेळण्यांचा सुळसुळाट आहे. नैसर्गिक साधन सामुग्रीने बनलेली खेळणीच वापरावीत. प्लॅस्टिकचा वापर टाळायलाच हवा. 5व्या महिन्यात पवित्र दिवशी गोमयाने सारवलेल्या जमिनीवर चारही दिशांना नैवेद्य अर्पण करून बालकाला बसवावे. त्यासाठी खालील मंत्र म्हणावा. धरण्यशेष भूतानां माता त्वमसि कामधुक् अजरा चाप्रमेयाच सर्वभूत नमस्कृता चराचराणां लोकानां प्रतिष्ठास्य व्ययासि च कुमारं पाहि मातेव बह्या तदनुमन्यतां स्वाहा. त्यानंतर बाळाला आधार देऊन कंबर आणि पायाला तेलाने मसाज करावा. 6व्या 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये काही त्रास नसताना थंडीच्या दिवसात आईच्या किंवा दाईच्या मांडीवर पहुडलेल्या बाळाचे कान टोचावे. मुलाच्या बाबतीत पहिल्यांदा उजवा आणि मुलीच्या बाबतीत पहिल्यांदा डावा कान टोचावा. योग्य ठिकाणी कान टोचल्यास बालकाला कोणताही त्रास होत नाही. 6व्या महिन्यानंतर क्रमाने स्तनापासून सोडवावे, परंतु पौष्टिक असे दूध आणि अन्न द्यावे. रजोनिवृत्तीची अवस्था मेनोपॉज. सर्वसामान्यपणे वयाच्या 50शीला पाळी हळूहळू उशिराने यायला लागून ती बंद होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयाप्रमाणे सलग 24 महिने पाळी आली नाही तर रजोनिवृत्ती झाली असे समजावे. हल्ली मात्र वयाच्या 35 पासून ते 54-55 वर्षांपर्यंत पाळी जाण्याचा काळ सापडतो. पुष्कळ महिलांना त्यापूर्वी बरेच त्रास होतात, जसे पाळी लवकर येणे, खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे, गर्भाशयात गाठी होणे, फिब्रॉइड्स आणि गर्भाशय मुखाचा, गर्भाशयाचा किंवा ओव्हरीजचा कॅन्सर होणे. या सर्व रोगांच्या बाबतीत प्रायः गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. काही वेळेला त्याच्याबरोबर ओव्हरीही काढल्या जातात. खरे तर या सर्वच रोगांवर त्यांची कारणे हुडकून मूलगामी उपचार होणे गरजेचे आहे, परंतु केवळ हार्मोनल इम्बॅलन्स एवढेच सांगून गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. वाढते मानसिक ताणतणाव, आहारातील आमूलाग्र बदल ही हार्मोन्सच्या असमतोलाची आणि या रोगांची मूळ कारणे आहेत. ती दूर न केल्यास केवळ गर्भाशय काढून नुसता रोगाचा मार्ग बदलतो. सातत्याने कारणे घडतच असल्यामुळे त्यानुसार काही ना काहीतरी रोगरूपी कार्य होणारच. तेव्हा या बाबतीत तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा हा उत्तम मार्ग आहे. या प्रकारचे काही आजार झाले नाही तरी सुद्धा बऱ्याच महिलांमध्ये इतर काही लक्षणे जाणवतात, जसे हाडांची झीज होऊन ती पोकळ आणि ठिसूळ होणे, त्यामुळे ती झटकन तुटण्याची शक्यता वाढणे, पुष्कळ वेळा चिडचिड होणे, झोप न लागणे, रक्तदाब वाढणे, गरम वाफा येणे यासारखी लक्षणे सापडतात. यातील हाडांच्या ठिसूळपणा ऑस्टिओपोरोसिस या रोगाची कार्यकारण मीमांसा बरीच आधीपासून तपासावी लागते. आहारातून तुपाचे प्रमाण एकदम कमी किंवा नाहीसे झाल्यामुळे ड जीवनसत्व मिळण्याचा नैसर्गिक स्रोत बंद झाला आहे. अगदी उन्हात जाणे सुद्धा फारसे घडत नसल्यामुळे उन्हातून मिळणारे ड जीवनसत्व कमी होते. त्यातही कॅल्शियमचे पुरेसे सेवन झाले नाही, विशेषतः देशी गाईचे दूध किंवा घेतलेल्या कॅल्शियम मधून शरीराला आतली गरज भागवता आली नाही तर हाडांची झीज सुरू होते. याला बहुधा कॅल्शियम आणि ड जीवनसत्व दिले जाते, परंतु येथेही खरे तर मूळ कारणांचा शोध घेऊन ती दूर केली पाहिजेत. देशी गाईचे दूध, तूप यांचा वापर आहारात वाढला पाहिजे. यासाठी आयुर्वेदानुसार नेमकी कारणे हुडकून चिकित्सा केली गेली पाहिजे. पूर्वी गायी म्हशी उन्हात हिंडत, त्यामुळे त्यांच्या दुधात नैसर्गिकपणे ड जीवनसत्व येत असे. ती प्रथा पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. वर सांगितलेल्या अन्य रोगांच्या बाबतीत तज्ज्ञ वैद्यांकडून आयुर्वेदाची चिकित्सा करून घ्यावी. जीवनशैली विषयक सर्व कारणे थांबवून योग्य जीवन पद्धतीचा अवलंब करावा. सर्व शरीराला अभ्यंग करणे, शिरोधारा इत्यादी आयुर्वेदीय उपचारांचा या सर्व रोगांमध्ये खूप चांगला फायदा होतो. निसर्गावर कुरघोडी करीत रजोनिवृत्ती झाल्यावर देखील हार्मोन्सच्या गोळ्या घेऊन नियमितपणे
पाळी आणण्याची प्रक्रिया चालू ठेवण्याचा उद्योग प्रामुख्याने पाश्चात्य देशात केला जातो. हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी हे निश्चितपणे निसर्गाच्या विरुद्धच असलेले पाऊल आहे. त्यातून कॅन्सर होतो असेही दृष्टोत्पत्तीस आले आहे. तरी सुद्धा काही महिला असे उपचार करून घेत आहेत. स्तनाच्या कॅन्सरची अनुवंशिकता असेल तर तरुण वयातच दोन्ही स्तन काढून टाकून कृत्रिम स्तनारोपणाची प्रक्रिया सध्या केली जाते. येथेही खरे तर कॅन्सर टाळण्यासाठी जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि पंचकर्म आणि रसायन चिकित्सा करून घेणे योग्य आहे. या प्रकारे स्तन काढून टाकणे आणि कृत्रिम स्तन बसवणे हे खरोखर अनैसर्गिक आहे. एकंदरीने विचार करता रजोनिवृत्ती ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. तिचा आदर करावा आणि जीवनशैलीत बदल घडवून त्या काळातील त्रास दूर करावा.